अनैतिक संबंधातून तरुणाचा निर्घृण खून. फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 4 तासात गुन्ह्याचा तपास करत तिघांना केली अटक. अनैतिक प्रेमसंबंधातून फलटण तालुक्यात एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी हत्या उघडकीस आली आहे. सोमथळी तालुका फलटण गावच्या हद्दीत सतीश उर्फ अप्पा दादासो दडस वय वर्ष 27 या तरुणाचा तिघांनी मिळून निर्घृण खून केल्याची घटना समोर आली असून फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 4 तासात या क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करत तीनही आरोपींना अटक केली आहे. दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सतीश दडस बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचा भाऊ सागर दडस यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणी मिसिंग क्रमांक 11/2026 नोंद करण्यात आली होती. तपासादरम्यान घातपात झाल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. तपासात उघड झालेल्या माहितीनुसार विडणी येथील रेश्मा लक्ष्मण बुधावले हिचे सुरुवातीला सतीश तुकाराम माने याच्याशी प्रेमसंबंध होतं. मात्र नंतर तिचे मयत सतीश दडस याच्याशी संबंध निर्माण झाले. याच कारणातून आरोपींनी राग मनात धरून सतीश दडस याचा काटा काढण्याचा ठरवला. पोलिसांनी गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे लखन बंडू बुधावले व सतीश तुकाराम माने यांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तर देत गुन्हा नाकारला. मात्र महिला आरोपी रेश्मा लखन बुधावले हिला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच तिनं गुन्ह्याची कबुली दिली. तिनं दिलेल्या माहितीनुसार 14 जानेवारी 2026 रोजी सतीश दडस, सतीश माने व लखन बुधावले यांच्यात वाद झाला. यावेळी लोखंडी रॉडनं मारहाण करून सतीश दडस याला गंभीर जखमी करण्यात आले. त्यानंतर दवाखान्यात नेण्याचा बहाणा करून त्याला विडणी येथील मांगोबा माळ परिसरात नेऊन डोक्यात दगड घालून ठार करण्यात आले. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं तिघांनी मिळून मृतदेह लाकूड कापण्याच्या मशीननं तुकडं केले. हे तुकडे 2 पोत्यात भरून एक पोते साठेगाव हद्दीतील शेततळ्यात, दुसरे पोते नीरा नदीच्या पात्रात वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आले. मिसिंग प्रकरणातून उघडकीस आलेल्या या अतिशय क्लिष्ट गुन्ह्याची फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 4 तासात उकल करून तीनही आरोपींना अटक केली आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे. ही यशस्वी कारवाई तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा, वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक, विशाल खानचे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. या कारवाईत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. या प्रकरणातील 3 मुख्य आरोपींना तांत्रिक तपासाच्या आधारे शोधून काढत जलद कारवाई केल्याबद्दल फलटण ग्रामीण पोलिसांवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतोय. न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.